खलनायक एक प्रेमकथा। लेखक प्रिया उंबरकर। वाचक स्वर सिद्धी गायकर। तपस्याची ती चालू असलेली धांदल बघून तो गालातच हसत होता. आय होप चपात्या तरी खाण्यालायक असतील. चपात्या चांगल्याच झाल्यात, फक्त गोल झाल्या नाहीयेत एवढंच. तसा तो पुन्हा गालात हसला. सो फायनली आवर डिनर इज रेडी. त्याने गळ्यातलं ॲप्रन काढलं आणि भाजी खालचा गॅस बंद केला. 2 प्लेट्स रेडी केल्या आणि तिथल्या टेबलवर ठेवल्या. त्यानंतर तो ड्रॉवर मध्ये काहीतरी शोधू लागला. तसं तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या. काय शोधतोयस तू? मिळालं. त्याने हातातली मेणबत्ती तिला दाखवली. तशी ती नाक गोळा करून बारीक नजरेने त्याच्याकडे बघू लागली. त्याने ती मेणबत्ती टेबलच्या मधोमध ठेवली आणि पेटवली. त्याचं नक्की काय सुरू आहे तेच तिला कळत नव्हतं. त्याने ती मेणबत्ती पेटवली आणि जाऊन किचनचा लाईट ऑफ केला. तसा पूर्ण किचन मध्ये अंधार पडला. फक्त त्या एका मेणबत्तीचा प्रकाश तिथे पसरला होता. चला मॅडम, तुमच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर रेडी आहे. तिच्या जवळ येत खाली झुकून त्याने तिच्या समोर हात केला. तिने त्याच्या हाताकडे बघितलं आणि त्याच्या हातात हात न देताच ती त्याला क्रॉस करून टेबलकडे निघून गेली. तसा तो पुन्हा गालात हसला. काहीही उत्तर न देता एका चेअरवर जाऊन ती बसली. तिने समोरचं ताट स्वतःकडे ओढून घेतलं. तिला खूप भूक लागली होती. त्यामुळे जे आहे ते खाण्याव्यतिरिक्त आता तिच्या समोर दुसरा पर्यायच उरला नव्हता. गालात हसत तो पण तिच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला. मेणबत्तीच्या त्या अंधुक प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. ती ताटाकडे बघत होती. त्यामुळे तिच्या त्या लांब सडक पापण्या तिच्या चेहऱ्याचं सौंदर्य अजून वाढवत होत्या. काही वेळासाठी तो एका गालावर हात ठेवून नुसताच तिच्याकडे बघत राहिला. तिने नजर वर केली तसा तो मंतरल्यासारखा तिच्या डोळ्यात बघू लागला. जेवण ताटात आहे, माझ्या तोंडावर नाही. इच्छा तर तुलाच खाण्याची, बट मी नॉनव्हेज खात नाही. तसं तिने मांजरी सारखे डोळे करून त्याच्याकडे बघायला सुरुवात केली. ते टफ लुक्स नंतर दे, आधी जेवून घे आणि भाजी कशी झालीये ते सांग. तिने भाजी चपातीचा एक घास उचलून तोंडात टाकला. तसं तो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स वाचण्याचा प्रयत्न करू लागला. पण तिने चेहरा अगदी निर्विकार ठेवला होता. ठीकठाकच झालीये, एवढी पण काही खास नाहीये. ती चुपचाप जेवू लागली. पण तिचा खाण्याचा स्पीड बघून भाजी चांगलीच झाली हे त्याला कळून चुकलं. तसा तो पुन्हा गालात हसला. त्याने जेवण सुरू केलं तर भाजी खरंच छान झाली होती. भाजी चांगली झालीये तर निदान कौतुक करावं माणसाने. कौतुक करायला पैसे पडत नाहीत. त्याने तिला टोमणा मारला तसं तिने खाली घुसवलेलं डोकं वर काढलं. तर तो आरामात एक एक घास चावत तिच्याकडे बघत होता. चांगली झाली तर चांगलीच म्हणणार आणि ठीकला ठीकच म्हणणार. पुन्हा ती जेवू लागली.
काही वेळानंतर तिच्या ताटातली भाजी संपली. तसं तिने त्या भाजीच्या कढईकडे बघितलं. ती हात पुढे करून भाजी घेणार त्याआधीच त्याने ती कढई एका हाताने स्वतःकडे ओढली. तशी ती रागाने त्याच्याकडे बघू लागली. ठीक झाली ना भाजी, मग कशाला जास्त खातेस? तेवढ्याने पोट भरलं असेल की तुझं. त्याने कढईमधली भाजी स्वतःच्या प्लेटमध्ये घेतली. आता थोडीच भाजी त्या कढईत उरली होती, पण जर ती त्याने खाल्ली तर आपल्याला असंच अर्ध पोटी उपाशी राहावं लागणार, याची तिला आता भीती वाटू लागली. भाजी खरंच चांगली झाली होती, पण हे ती त्याला सांगू शकत नव्हती, कारण इथे प्रश्न तिच्या इगोचा होता. त्यामुळे कौतुक करावं की उपाशी राहावं यातलं नेमकं काय करावं ते तिला कळेना. आता एवढी राहिलेली भाजी फेकूनच देशील ना? त्यापेक्षा मी खाते ना. कोण म्हणाल तुला की मी भाजी फेकणार आहे? अगं शरीर बघ माझं, एवढी भाजी खाणं महाग आहे का मला? ठीक आहे, खा मग तूच. ती तशीच ताटावरून उठली. ओके वेट, मी नाही खाणार आहे एवढी भाजी. तू बस खाली आणि जेवून घे. नो थँक्स, पोट भरलंय माझं. आणि खरंच बोललास तू, जेवढं तुझं शरीर आहे ना त्यासाठी ही एवढी भाजी पण कमीच पडेल. ती तोऱ्यातच पाय आपटत बाहेर निघून गेली. स्वतःने मस्करी केलेली चालते, पण दुसऱ्याने केली की सहन होत नाही. असं कुठे असतंय होय? कमाल आहे. त्याने आरामात त्याचं राहिलेलं जेवण संपवलं आणि ती उरलेली भाजी तशीच फ्रीज मध्ये ठेवून दिली. सई, हा बाबा. तू तपस्याला भेटली होतीस का? हो, कालच भेटले होते. काय चालू आहे तिचं? जॉब चांगला चाललाय ना? बाबा, तिने तो जॉब सोडलाय आणि ती परत पनवेलहून इथे आलीये. काय म्हणजे ती आता त्या खानविलकरांसोबत काम करत नाही? नाही, तो जॉब सोडलाय तिने आणि आता इकडेच काहीतरी काम बघणार आहे. तिने जर तो जॉब सोडलाय तर मग त्यांचं फार्म हाऊस पण सोडलं असेल ना? मग आता कुठे राहते ती? सध्या ती एका लॉजवर राहते. तिला पहिली सॅलरी मिळाली आहे ना, सो सध्या तरी पैसे आहेत तिच्याकडे आणि जॉब पण लवकरच मिळेल तिला. नाही, तू एक काम कर, तू उद्या तिला भेटायला जा. मी तुला काही पैसे देतो, ते तिला नेऊन दे. फक्त माझं नाव सांगू नकोस. बाबा, तुम्हाला चांगलंच माहितीये की ती तुमचे पैसे घेणार नाही. अगं मी काय म्हणालो ते ऐकलंस ना तू? तिला सांगूच नकोस की हे पैसे मी दिलेत म्हणून. बाबा, जर तुम्ही ते पैसे नाही दिले तर कोणी दिले असं सांगू? आईने. आणि माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले असं तिने विचारलं तर काय सांगू? तेव्हा कुठे त्यांना त्यांची चूक समजली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात सारखे तिचे विचार येत होते. स्वतःच्या चुकीची त्यांना हळूहळू जाणीव होऊ लागली होती. म्हणूनच ते वारंवार सईकडे तिची विचारपूस करायचे. त्यांनी कितीतरी वेळा तपस्याला फोन केला होता, पण तिने एकदाही त्यांचा फोन उचलला नाही. त्या घरात तर ती कधीही पाय ठेवणार नाही हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे सगळीकडून त्यांची कोंडी झाली होती. दुसऱ्या दिवशी
सकाळचे 6:30 वाजले होते. रस्ता पूर्ण सामसूम होता. त्यात सामसूम रस्त्यावर शौर्य भरधाव वेगाने पळत होता. इतका की स्वतःचा स्पीड आता त्याला स्वतःला सुद्धा कंट्रोल होत नव्हता. शरीर घामाने ओलचिंब झालं होतं. हळूहळू त्याने त्याचा स्पीड कमी करायला सुरुवात केली आणि काही वेळानंतर तो थांबला. गेल्या अर्ध्या तासापासून तो नॉन स्टॉप पळत होता. त्यामुळे आता त्याला धाप लागली होती. शरीर घामाने ओलत चिंब राहिलं होतं, पण त्याला त्याची शुद्धच नव्हती. अरे शौर्य, तू त्या सम्राट खानविलकरच्या मागे का हात धू लागलायस? असं काय बिघडवलंय त्याने तुझं? त्याला संकेतचे शब्द आठवले. तसा तो जोर जोरात श्वास घेऊ लागला. गुडघ्यावर हात ठेवून तो खाली वाकला होता. तसेच त्याने डोळे बंद केले आणि काही क्षणातच त्याच्या समोर पूर्ण फ्लॅशबॅक तरळला. जीवनदान हॉस्पिटल. शौर्याने हॉस्पिटलच्या बाहेर बाईक लावली आणि तो वाऱ्याच्या वेगाने पळत आत गेला. एक्सक्यूज मी, आशिष सुर्वे कोणत्या रूम मध्ये ऍडमिट आहेत? प्लीज कळू शकेल का? त्याने धाप टाकतच विचारलं. रिसेप्शनवर असलेल्या मुलीने रूम नंबर सांगितला. तसं तो पळतच त्या दिशेला निघाला. फोनवर त्याला एक बातमी समजली होती. ती बातमी ऐकून तो तसाच पळत हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याने वाऱ्याच्या वेगाने दरवाजा उघडला आणि आत गेला तर समोरच्या बेडवर आशिष जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या पूर्ण शरीरावर ठिकठिकाणी पट्ट्या केल्या होत्या. त्याच्या जवळच असलेली त्याची आई डोळ्याला पदर लावून रडत बसली होती. मावशी. शौर्याचा आवाज आला तसं त्यांनी डोळ्याला लावलेला पदर काढला. शौर्याला बघताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या जोर जोरात रडू लागल्या. शौर्य, अरे बघ ना याला काय झालंय. हा काहीच हालचाल करत नाहीये. याला काही झालं तर मी काय करू रे? माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे हा. मावशी, तू आधी शांत हो प्लीज. हे हॉस्पिटल आहे आणि आशूला काहीच होणार नाही. तो एकदम ठीक होईल. शौर्याने मावशीला आधार दिला. आशिष हा शौर्याचा मावस भाऊ होता. आशिषची आई आणि शौर्याची आई दोघी जुळ्या बहिणी होत्या. एकाच मांडवात त्यांचं लग्न झालं होतं. आशिषच्या जन्मानंतर 2 वर्षातच त्याचे वडील एका आजारपणात मरण पावले. त्यामुळे त्याच्या आईला त्याच्या व्यतिरिक्त आता या जगात कोणीही नव्हतं. त्याला मोठं करण्यातच त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य काढलं होतं. आशिष हा शौर्यपेक्षा 2 वर्षांनी लहान होता. शौर्यसाठी तो सख्ख्या भावापेक्षा कमी नव्हता. दोघांचं बॉन्डिंग खूप छान होतं. शौर्याला स्वतःचा आदर्श मानून आशिषने पण पोलीस फोर्स जॉईन केली होती. पुढचे 2 दिवस असेच निघून गेले. 3ऱ्या दिवशी आशिष शुद्धीवर आला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा नेमका शौर्य त्याच्या जवळ होता. त्याच्यासाठीच त्याने खास काही दिवसांची सुट्टी टाकली होती. आशू, अरे किती घाबरवलंस आम्हाला सगळ्यांना. मावशीची काय हालत झालीये माहितीये तुला? दादा. आशिषला बोलायलाही त्रास होत होता. जास्त काही बोलू नकोस, त्रास होईल तुला. तो एकदा बरा हो, मग आपण खूप गप्पा मारू.
नाही दादा, मला बोलू दे. माहित नाही पुन्हा बोलायची संधी मिळेल की नाही. आशू, असं काही बोलायचं नाही हा. दादा प्लीज, आधी माझं ऐकून घे. तसा शौर्याने त्याचा हात किंचित दाबला आणि डोळ्यांनीच त्याला बोलण्याची परमिशन दिली. पोलीस स्टेशनमध्ये एका निनावी नंबरने फोन आला होता. गेटवे ऑफ इंडियामध्ये काही खाजगी बोटीतून हत्यारं आणि ड्रग्ज ट्रान्सपोर्ट केला जाणार होता. फोन मिळताच मी काही हवालदारांना घेऊन तिथे गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की जो फोन आम्हाला मिळाला होता तो खरा होता. आम्ही तो सगळा माल पकडला. एका गाडीत तो सगळा माल आणि जे लोक ते माल घेऊन जात होते त्यांना आम्ही पकडलं आणि पोलीस ठाण्याकडे पाठवून दिलं. दुसऱ्या गाडीत मी आणि हवालदार शिर्के असे दोघेच पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालो. पण अचानक आमच्या गाडीसमोर एक ट्रक आला. शिर्केंनी गाडी फिरवली, पण तो ट्रक जाणून बुजून आमच्या दिशेने येत होता. हवालदार शिर्केंनी गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न पण केला, पण काही वेळातच तो ट्रक आमच्या गाडीला येऊन आदळला आणि त्यानंतर डोळ्यासमोर सगळा अंधार पसरला. दादा, मला वाटतं आमचा ॲक्सिडेंट जाणून बुजून केला गेलाय आणि हे सगळं त्याचं काम आहे. एवढं बोलून आशिष जोर जोरात श्वास घेऊ लागला. इतकं सगळं बोलल्यानंतर त्याला आता धाप लागू लागली होती. आशू, तू थांब, मी डॉक्टरांना बोलवून आणतो. पण आशिषने त्याचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता. दादा, तो सगळा माल सम्राट खानविलकरचा होता आणि माझी खात्री आहे की त्यानेच आमचा ॲक्सिडेंट. आणि बोलता बोलता अचानक शौर्याच्या हातावर असलेली आशिषची पकड सैल झाली आणि काही सेकंदातच त्याचा हात बेडवर धाडकन आदळला आणि त्यासोबतच आशिषचे डोळे मिटले. हे सगळं आठवून शौर्यने इतका वेळ मिटलेले डोळे खाडकन उघडले. त्याच्या हातांच्या मुठी रागातच आवळल्या गेल्या. सम्राट खानविलकर सख्या भावापेक्षा जास्त प्रिय होता तो मला, आणि तू तुझ्या एका फालतू डीलसाठी त्याचा जीव घेतलास. मरण इतकं सोपं वाटलं का तुला? तुझे हे सगळे काळे धंदे मी एक ना एक दिवस जगासमोर आणूनच राहणार. आधी तरी माझ्याकडे एक मोटिव्ह होता तुला धडा शिकवण्याचा, पण आता दोन आहेत, आशिष आणि तपस्या. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली.